नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण ही तांदळाची भाकरी पाहणार आहोत, तेही तांदळाचं पीठ न वापरता. त्याचप्रमाणे ही भाकरी आपण पाण्यावरती लाटणार आहोत. थापायचीही गरज नाही. तुम्हाला जर भाकरी करता येत नसेल तरीही चालेल. तुम्ही अगदी ही भाकरी आहे ती लाटून जरीही करू शकता. अजिबात मोडणार नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली ही तांदळाची भाकरी तयार होते. चला पाहू. सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी हे रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे. आता आपण 1 वाटी तांदळापासून 4 भाकरी करणार आहोत, असे हे प्रमाण आहे. आता आपण या तांदळामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. हातावरती जरासा चोळून घ्यायचा, कारण हा तांदूळ जरासा काळपट असतो. अशा प्रकारे हातावरती चोळून धुतलं ना की हा तांदूळ स्वच्छ होतो. त्यामुळे स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घ्यायचा. आता आपण इथे फक्त 15 ते 20 मिनटं तांदूळ भिजत ठेवणार आहोत. जास्तीही वेळ घालवायचा नाही. थोडंसं गरम पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनटं ठेवायचा तांदूळ असा हा भिजण्यासाठी. जर तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही इथे थंड पाणी घालून नॉर्मल पाणी आपलं घातलं तरी चालेल. 1-2 तास ठेवलं तरी चालेल. वेळ नसताना गरम पाणी घालायचं आणि 10 ते 15 मिनटं भिजवून घ्यायचा. आता हा तांदूळ भिजलेला आहे, तो आपण आता बारीक वाटून घ्यायचा. बारीक वाटण करताना लहान जे भांडं असतं मिक्सरचं ते घ्यायचं, जेणेकरून हे पीठ आहे ते अगदी बारीक होतं. पाहू शकता, थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी असं हे बारीक वाटून घ्यायचं. इथे आपण 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं वाटण करताना अर्धी वाटी वापरलेलं होतं आणि हे जे भांडं आहे ते खंगाळण्यासाठी थोडं पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण 1 वाटीसाठी पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. पिठाची कन्सिस्टन्सी पहा, अगदीच जास्त पातळ नाही, मध्यम आपण हे पीठ आहे ते पातळ बनवलेलं आहे. पहा, आता आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 चम्मच तेल घालायचं. इथे तुम्ही तूपही वापरू शकता. तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण उकड काढणार आहोत. जर तुम्ही हे डायरेक्ट पीठ शिजवाय गेला तर ना जे भांड्याला आहे ते लागू शकतं, खाली भांडं करपू शकतं. त्यामुळे अशा प्रकारे उकड काढा पिठाची. जी भाकरी आहे ना ती अगदी मऊ लुसलुशीत होते. थोड्या वेळाने चेक करायचं. पाहू शकता, छान असं हे पीठ आपलं शिजलेलं आहे. आता हे 10 मिनटं थंड होण्यासाठी ठेवायचं. हे पीठ थोडंसं गरम असताना मळण्यासाठी घ्यायचं. आता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढत आहे. पाहू शकता, आपलं जे भांडं आहे ते अगदी स्वच्छ आहे, अगदी सर्व बाजूने निघालेलं आहे. अशा प्रकारे आपण उकड काढायची. तुम्ही डायरेक्ट जर उकड काढायला गेला तर अगदी जास्त खाली लागतं. तसं न काढता अशा प्रकारे उकड काढा. भाकरी अगदी छान मऊ लुसलुशीत होते. आता हे पीठ गरम असताना थोडंसं मळून घ्यायचं. मळतानाही जर तुम्ही पाण्याचा हात लावला असेल तर ते पाणी कोमट असलं पाहिजे, किंवा थोडासा तेलाचा जरी हात लावला तरी चालेल. पाणी वापरताना थोडंसं कोमट पाणी वापरायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं. गार पाण्याचा हात लावायचा नाही. अशा प्रकारे 10 मिनटं पीठ मळून घ्यायचं. आता आपण तवा गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवायचा. स्लो गॅसवरती आपण हा तवा गरम करण्यासाठी ठेवायचा. आता आपण इथे याचे गोळे करून घेणार आहोत. एका साईजनेच आपण हे 4 अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता सर्वप्रथम आपण थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तेलावरती सर्वप्रथम आपण भाकरी लाटत आहोत. पाहू शकता, छान भाकरी आपली ही लाटता येते. अजिबात खाली चिकटत नाही किंवा मोडतही नाही. अगदी तुम्ही कशीही हलवू शकता, मात्र ही भाकरी मोडणार नाही. अगदी पातळ पाहू शकता किती भाकरी बनवलेली आहे मी. अशी छान भाकरी तुम्ही लाटू शकता. अगदी कोणीही बनवू शकेल. किती तुम्ही हलवा डुलवा काही मोडत नाही. अशा प्रकारे पीठ छान शिजलं की भाकरी छान लाटता येते. आता तवा गरम झाला आहे, त्यावरती ही भाकरी टाकायची आणि मीडियम गॅसवरती भाकरी भाजून घ्यायची.
आता सर्वप्रथम वरती थोडंसं पाणी लावायचं भाकरीला आणि उलात्यानं अशा प्रकारे भाकरी पूर्ण खाली मोकळी करून घ्यायची आणि मगच पलटायची. आता आपण पाण्यावरतीही लाटून दाखवणार आहोत. थोडंसं पाणी लावायचं आणि अशा प्रकारे ही लाटून घ्यायची. पाण्यावरतीही तुम्ही ही भाकरी लाटू शकता. अगदी इतकी सोपी आपली ही भाकरी करण्याची पद्धत आहे. पहा, जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. आता आपण जी भाकरी तव्यामध्ये टाकली होती ती छान भाजून घ्यायची. तव्यावरतीच भाजून घ्यायची. गॅसच्या फ्लेमवरती भाकरी कधीही भाजायची नसते, अगदी धोकादायक असतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तव्यावरती दोन्ही साईडने छान भाकरी दाबून भाजून घ्यायची. पहा, आपली भाकरी अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे, अजिबात कडक होत नाही. जर तुम्ही ते तांदळाचं पीठ वापरून भाकरी केला तर ती भाकरी कडक होईल, मात्र ही भाकरी अजिबात कडक होत नाही, मऊ लुसलुशीत राहते. अगदी तुम्ही किती वेळ जरी भाकरी करून ठेवली तरी ही भाकरी मऊ लुसलुशीत राहते. रेसिपी आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. धन्यवाद.